नागपुरातील हिंसाचारामागचा मास्टरमाइंड फहीम शमीम खान असल्याचा पोलिसांना संशय। फहीम खानवर 27 कलम लावली। फहीम खान मायनॉरिटी डेमोक्रेटिक पार्टीचा शहराध्यक्ष असल्याची माहिती। नागपुरात राड्याआधी औरंगजेबाच्या समर्थनार्थ घोषणाबाजी केल्याचा आरोप। हिंदू संघटनांच्या आंदोलनाची तक्रार देण्यासाठी गेलेले असताना घोषणाबाजी, व्हिडिओ व्हायरल। नागपूर राडा दरम्यान भालदारपुरामध्ये जमावाकडून महिला पोलिसाचा विनयभंग करण्याचा प्रयत्न। गणेशपेठ पोलीस ठाण्यात जमावाविरोधात गुन्हा दाखल। हात उचलणाऱ्यांना पोलिसांचा धाक काय असतो ते दाखवणार, आरोपींवर कठोरात कठोर कारवाई करणार, गृहराज्यमंत्री योगेश कदम यांचा इशारा। नागपूर पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या 10 टीमकडून आणखी आरोपींचा शोध। सायबर टीमकडून 4 ते 5,000 व्हिडिओची तपासणी सुरू। संचारबंदीमुळे नागपुरातील 170 पेक्षा जास्त शाळांसह 11 मार्गावरील बसेस पूर्णपणे बंद, तर राडा झालेल्या गल्ल्यांमध्ये स्थानिकांकडून बॅरिकेड। औरंगजेबाची कबर असलेल्या परिसरामध्ये ड्रोन उडवण्यास बंदी। अनुचित प्रकार टाळण्यासाठी छत्रपती संभाजीनगरच्या जिल्हाधिकाऱ्यांचा निर्णय, तर कबरीच्या वादामुळे पर्यटकांमध्ये 40 ते 60% घट। अंगावर सोनं आणि टेबलावर पैशांचं बंडल ठेवून वाळू माफियांचं रील। पोलिसांसोबतचे व्हिडिओ देखील व्हायरल करून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न। भाऊ राठोडवर कारवाई करण्याची हिंगोलीतील सेनगावच्या ग्रामस्थांची मागणी। खोडकेंना विधान परिषदेची उमेदवारी दिल्यानं राष्ट्रवादीतील अनेक पदाधिकारी नाराज। एका घरामध्ये 2 आमदारकी देऊन काय फायदा, इच्छुकांचा सवाल, सूत्रांची माहिती। सातारा जिल्ह्यातील वाईमधील प्रसिद्ध बगाड यात्रेला सुरुवात। बगाड यात्रेसाठी मोठ्या संख्येनं भाविक बावधनमध्ये। उष्णतेच्या लाटेनंतर आता हवामानात पुन्हा बदल। 5 दिवस मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता।